तुमचा मुलांक जर का 6, 7, 8 असेल किंवा स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुमचा जन्म झाला असेल तर यंदाच्या जन्माष्टमीला आपल्याला ह्या गोष्टी नक्की करायच्या आहेत. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपल्या आयुष्यातील क्लेश, कलह, दुःख हरणारे भगवान श्रीकृष्ण आहेत व आपल्या आयुष्यात आनंद, सुख सगळं देणारे श्रीकृष्ण आहेत. नुसतं भजन करूनच खूप आनंद भेटतो श्रीकृष्णांच्या. तर भगवान श्रीकृष्ण किती आनंदमय असतील ते भेटल्यानंतर. तर मी ह्याच्या आधी सांगितलं होतं हे वर्ष तुमच्यासाठी समाधानकारक आहे. ह्या वर्षामध्ये तुमच्यासोबत चांगल्या घटना घडाव्या किंवा जे असं होतंय तोंडापर्यंत घास येतो पण तो निघून जातो अशा ज्या घटना घडतात आणि त्याच्यामुळे जे टेन्शन वाढतंय तर आपल्याला करायचं असं आहे. एक तर जन्माष्टमी 15 तारखेला रात्री 12 वाजल्यानंतर 16 तारखेला पूर्ण दिवस जन्माष्टमी असणार आहे. त्यामुळे पूर्ण दिवस 16 तारखेला आपल्याला निर्जल उपवास पकडायचा आहे. ह्याच्यानंतर आपल्याला केशरयुक्त जी जल असेल त्याच्याने आपल्याला भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे, स्नान घालायचं आहे केशरयुक्त जलाने. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोमातेची सेवा करायची आहे. आपल्याला गोमातेला चारा किंवा चपाती किंवा गुळ चपाती दिली तर खूप छान. अशा गोष्टी नक्की करायच्यात किंवा डोनेशन द्या एखाद्या गोशाळेला. तुमचा मुलांक मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या चॅनलला फॉलो करून घ्या, नाही तर माहिती परत भेटत नाही. दत्तगुरु दिगंबरा.